Hello, this is the My Artifact episode number 1802. आजची तारीख आहे 22 जानेवारी 2020. आता वाजले दुपारचे 2 वाजले. आणि मी दुपारी आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे कारण रात्री युजली टाइम भेटतच नाही. वाय? कारण नाईट शिफ्ट सुरू आहे आणि नाईट शिफ्ट असली का म्हणजे एकदम ते इंटेन्शनच राहत नाही का आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करा. घरी आल्याबरोबर बस झोपूच वाटते. त्यामुळे आणि समजा जर केलाही तरी तो प्रॉपरली बनत नाही. म्हणजे घाईमध्ये असं झालं तसं झालं की जण खतम करत घ्या. आपण कसं थोडंसं आर्टिफॅक्ट एपिसोडला थोडं सिरियसली घेऊन राहिलोय इतक्यात. वाय? कारण समहाऊ इट इज रिअली इम्पॉर्टंट. कारण आपण ज्या स्टेजवर आहे या स्टेजवर आपल्याला स्वतःला एक प्रकारे असं रिअलाइज करून द्यायचं आहे की दॅट इज आपण काही ना काही समथिंग आहे. त्यामध्ये आपली काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण एक फिल्म मेकर आहे. म्हणजे राईट नो आतापर्यंत आपण एक प्रकारे थेरॉटिकल विचार करत होतो किंवा थेरॉटिकल गोष्टीवर जाणून घेत होतो. बट आता राईट नो आपल्याला ऍक्शन करायची आहे. ऍक्शन म्हणजे की आपल्याला जाणून घ्यायचं व्हॉट इज फिल्म मेकिंग, व्हॉट इज डिरेक्शन, व्हॉट इज स्क्रिप्ट रायटिंग, फिल्म मध्ये कोणकोणते डिपार्टमेंट असते, कशाप्रमाणे काम होते, कशाप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करू शकतो. कारण समोर जाऊन आपल्याला हेच काम आहे, समोर जाऊन आपल्याला इथेच जायचं आहे. सो दॅट्स वाय आपण आतापासून थोडे ऍक्शन घेत राहिले, छोटे एक प्रकारे आपण माहीत पडेल आपल्याला त्या गोष्टीबद्दल. अजून एक गोष्ट, हे जे आपण एक ऍक्शन म्हणले आहे हे ऍक्शन बहुत छोटे आहे. जे आपल्या डेस्टिनी पर्यंत जासाठी नाही का जे मी ऍक्शन घेऊन राहिलो ते काफी छोटे आहे. म्हणजे समजून घे की आपल्याला डोंगर चढायचा आहे, तर डोंगर चढण्यासाठी मी जे ऍक्शन घेऊन राहिले राईट नाव हे जस्ट एक पायरी प्रमाणे आहे. या म्हणजे एक स्टेप, पायरीचा एक स्टेप. या सर्वात मोठा ऍक्शन राहील जेव्हा मी बॉम्बेला जाईल किंवा पुण्याला जाईल. कारण तिथून जे ऍक्शन सुरू होईल ना ते बहुत कठीण राहील आणि इट वॉज समथिंग रिअली एक्स्ट्रीम. पण स्वतःवर विश्वास आहे तर तेव्हा मी ते करू शकेल. आणि हळूहळू आता स्वतःवर विश्वास पण व्हायला लागलाय. म्हणजे स्टार्टिंगला नाही का फारसा एवढा म्हणजे विश्वास नव्हता. म्हणजे असं एक प्रकारे आतून असं कॉन्फिडंट नव्हतं की खरंच मी ते बनवू शकतो का नाही, करू शकतो का नाही. पण आता राईट नाव नाही का असं फील होऊन राहिलंय ना की यस आय एम दॅट पर्सन. एकदम एक्झॅक्टली असं फील होत आहे की यस मी तोच पर्सन आहे आणि मला इथेच जायचं आहे. एकदम माइंड एकदम क्लिअर झालाय, एकदम कट टू कट झालाय की आपल्याला इथेच जायचं आहे आणि बस इथेच जायचं आहे. आणि दॅट इज अवर फायनल डेस्टिनी. आपल्याला स्वप्न पण तसेच पडून राहिले दिवस रात्र की मी फिल्म बनवीन तर कसं बनवीन, व्हॉट इज माझी पाथ कसा राहील, कशाप्रमाणे मी समोर जाऊन कशाप्रमाणे माझ्यासमोर गोष्टी होईल वगैरे वगैरे. सो इज दिस थिंग इज रिअली इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना या तुला अंडरस्टँड होणं, माहीत करून घेणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इतक्यात आपण आज खूप जास्त बोलायचं पण होतं. आय डोंट नो वाय, पण आज माहित नाही आज खूप बोलूशी वाटून राहिलंय. काय बोल ना तर कशाबद्दल बोलायचं आहे. प्रॉब्लेम तोच आहे ना, माहित नाही कशाबद्दल बोलायचं आहे. म्हणजे असं मनातल्या मनात मी खूप बोलत राहतो म्हणजे स्वतःसोबत वगैरे. म्हणजे कसं झालं आहे की पहिले कसं मी स्वतःतलं मनातलं बोलण्यासाठी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोडचा वापर करत होतो. म्हणजे की मी मनातल्या मनात पण बोलत नव्हतो. व्हॉट इज दॅट? मी मनातल्या मनात बोलत नव्हतो म्हणजे कसं आहे की युजली लोक बोलतात कसे, युजली वर्बली बोलतात. ओके. आणि समजा जर मनातल्या मनात काही विचार करत असेल तर ते विचार करतात कोणत्या गोष्टीबद्दल किंवा कोणत्या थिंकिंग बद्दल. ओके. मानून घे आपण एक लेक्चरर आहे, एक नॉर्मल लेक्चरर. ओके. मी नाही बट एक नॉर्मल असं लेक्चर. आणि तो त्याला लेक्चर घ्यायचा आहे. ओके.
तो एक प्रकारे प्रिपेअर करतो की त्याला का बोलायचं आहे, का म्हणायचं आहे. सो ही हॅज टू बी प्रिपेअर फॉर दॅट लेक्चर. ओके. सो बट तो कसं स्वतःसोबत बोलतो आणि स्वतःसोबत प्रॅक्टिस करतो. ओके, मी असं बोलीन, तसं बोलीन, तसं बोलीन, तसं बोलीन. आता हे असे लेक्चरर लोक करतात, जे रायटर आहे किंवा असे जे क्रिएटिव्ह काम करतात ते करतात. ते म्हणजे स्वतःच्या डोक्यामध्ये असं काहीतरी समथिंग करतात. बट ते हायली एक्सटेन्सिव्हली एकदम डोक्याच्या खूप जास्त विचार करत नाही. कधी एक नॉर्मलशी म्हणजे ते म्हणजे समजा त्यांच्यासाठी ही गोष्ट करणं म्हणजे एका लेक्चरच्या अगोदर स्वतःची प्रिपेअर करून घेणं किंवा एखादं स्पीच द्यायच्या अगोदर स्वतःची प्रिपेअर करून घेणं किंवा 10 लोकांसमोर काही ना काहीतरी बोलायचं आहे त्यासाठी आपण स्वतःला प्रिपेअर करून घेणं हे एक जबरदस्तीवाला फॅक्ट आहे. आणि जबरदस्ती फॅक्ट मध्ये नाही का प्रत्येक गोष्टी नाही का एक प्रकारे बाउंड्रीज मध्ये जातात. म्हणजे आपण बाउंड्रीज मध्ये सेट करतो म्हणजे आपल्याला का बोलायचं आहे. म्हणजे एक लेक्चरर जो बोलणार, जो प्रिपेअर करणार तो ठरवतो की माझं जे लेक्चर आहे ते आहे 45 मिनिटाचं, तर 45 मिनिटामध्ये तो त्याचं लेक्चर खतम झालं पाहिजे. या उद्देशाने तो प्रत्येक गोष्टी बोलत जातो. ऍज अ स्पीच आहे किंवा 10 लोकांसमोर बोलायचं आहे किंवा समथिंग वगैरे काही ना काही प्रिपेअर करायचं आहे. तर त्यासाठी एक बाउंड्री असते, स्पेसिफिक बाउंड्री का मला या उद्देशामध्ये बोलायचं आहे किंवा या डायरेक्शन मध्ये बोलायचं आहे किंवा या टाइम पिरियड मध्ये बोलायचं आहे. तो त्या वेनी तो बोलतो. ओके. बट मी कसं आहे की माझं माइंड फ्लो आहे. पीपल ओके. हा, तर मला काय म्हणायचंय, मी माझे जे विचार करतो ना तर मी विचार एक प्रकारे फ्री फ्लो ऑफ माइंडनी करतो. म्हणजे यासाठी मला बाउंड्रीजची गरज नाही किंवा टाइम पिरियडची गरज नाही. माझ्या मनात आलं तेव्हा मी ते बोलू शकतो. आता हा एक अमेझिंग फॅक्ट कशामुळे आहे, या म्हणजे सगळे लोक तर असे काही बोलतात, करतात किंवा स्वतःच्या मनामध्ये असे काहीतरी समथिंग बडबड करतात. ओके. तर बडबड करतात किंवा विचार करतात. ओके. पण तू जे करतो हे तुला का वाटते का हे स्पेशल आहे, बाकीच्या लोकांना असं म्हणजे व्हाय यू थिंक लाईक दॅट. पहिले मी सांगितलं की मी फ्री फ्लो ऑफ माइंडने विचार करतो. फ्री फ्लो ऑफ माइंड म्हणजे माझ्यासाठी विचार करण्यासाठी बाउंड्रीचीच गरज नाही. ओके. मी कन्सिस्टन्सली विचार करू शकतो एखाद्या फोकस मध्ये, कंटिन्यू मध्ये. ओके. आणि कसं आहे की युजली नाही का लोक विचार करतात, स्वतःसोबत बोलत नाही. दॅट इज द वन थिंग. कारण लोक मनातल्या मनामध्ये पण सुद्धा स्वतःसोबत बोलत नाही. आता स्वतःसोबत बोलणं म्हणजे काय, म्हणजे कसं आहे की मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताना म्हणजे मी एक प्रकारे काफी डिफरन्शिएट करत आहे. म्हणजे अगोदरचं सौरभ अवथरे आता सौरभ अवथरे आणि अगोदरचा आताचा सौरभ अवथरेमध्ये फरक काय आहे की अगोदरचा सौरभ अवथरे इज डझंट डू आर्टिफॅक्ट एपिसोड आणि आता मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतोय. तर फरक काय होऊन राहिला याच्यामध्ये, फरक हा आहे की नाही का जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो तर मी इथे फोर्सफुली स्वतःला पुशअप करतो की मला बोलायचं स्वतःसोबत. आता आपण 1800 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केलाय ना, तर मला आता गरज पडत नाही फोर्सफुली स्वतःसोबत बोलण्यासाठी. या तरी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. वाय? कारण इट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर मी. आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली इम्पॉर्टंट फॉर मी. बट जर माझ्या लाईफमध्ये असे काही कॉन्सिक्वेन्स आले आणि मी सॅड झालो, दुःखी झालो किंवा खूप खुश झालो किंवा समथिंग माझ्यामध्ये एक आयडिया आली, या तो व्हॉट वुड आय डू, आय जस्ट टॉक टू माय सेल्फ. या मी माझ्या डोक्यामध्ये आता एव्हरी टाइम तर मी मोबाईल घेऊन तर रेकॉर्ड करू शकत नाही. घेतला मोबाईल, टाकला सेल्फी स्टिक करत बसलो, असं काही काढ्या वगैरे असं नेहमी करत नाही. किंवा लावला मोबाईल ना रेकॉर्ड करत बसलो, ती कधी कधी वगैरे होऊन जाते तसं. पण आता कधी ऑफिसमध्ये आहे, काम करताय, अचानकपणे आयडिया सुचली किंवा गाण्या ऐकून घालून त्या गाण्याच्या बीट मध्ये आपल्याला एखादी आयडिया सुचली, तर त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का मी नाही का ती गोष्ट नाही का डोक्यामध्ये चालवतो. डोक्यामध्ये त्याची एक प्रकारे व्हिडिओग्राफी होती. यू कुड नॉट इमॅजिन दॅट
की बायनरी कोडचे मोस्ट ऑफ द ऍक्शन सिक्वेन्स मी माझ्या डोक्यामध्येच बनवले, पूर्णच्या पूर्ण या. आणि ते रेकॉर्ड पण नाही केले लिटरली या. म्हणजे एक वेळ थोडंसं वाटलं का आपण रेकॉर्ड करू होतं, त्यामुळे मी असं लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा असं बोललंय असेल. आता 1808 एपिसोड मध्ये ते व्हिडिओ फाईल कुठे असेल आय डोंट नो, बट समहाऊ तो केला पण असेल. बट तो काफी रेअरली केला, आणि केलाही असेल तर तो 2-3 वर्ष अगोदर केलाय या. बट मला आताही बायनरी कोडची स्क्रिप्ट बहुत कट टू कट माहित आहे. कारण नाही का, मी त्या स्क्रिप्टला डोक्यामध्ये बार 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 चालवतो. मला माहित आहे की मला कॅरेक्टरमध्ये का बोलायचं आहे, कॅरेक्टरला कसं जबरदस्त दाखवायचं आहे, कशा वेनी तो रेप्रेझेंट करायचा आहे. सो मी त्या गोष्टीला नाही का कंटिन्यू डोक्यामध्ये चालवत जातो. आणि व्हाईल एम आय थिंकिंग, म्हणजे जेव्हा मी तो विचार करतो ना, तो फॅक्ट आहे ना, तो इतका रिअलिस्टिक बनून राहिलाय ना की बहुतच जास्त. म्हणजे कसं आहे की बायनरी कोड एक प्रकारे असं वाटत होतं का कल्पना आहे, बट आता राईट नाव बायनरी कोड वॉज लाईक दॅट की मी आता एखाद्या स्क्रीनवर पाहत आहे समथिंग असं वाटतंय. म्हणजे मला काफी तो प्लेन दिसतो, तो चेसिंग सिक्वेन्स दिसतो, प्लेन सिक्वेन्स दिसतो, एकदम क्लिअर कट दिसतो, असं काहीच असं ब्लर दिसत नाही. थोडेसे चेहरे थोडेसे ब्लर होऊन जातात. म्हणजे जेव्हा कॅरेक्टर पाहिजे जातो ना, तर कॅरेक्टर मी थोडं प्रॉपरली हे होऊ शकत नाही. मी याच्यामध्ये नाही का जे नैनाचं कॅरेक्टर आहे ते सेट करू शकत आहे, बट अदर दॅन दॅट बाकीचे कॅरेक्टर मी पकडू शकून राहिलोय बरोबर. बट अदर दॅन दॅट कॅरेक्टरचा चेहरा जर त्याला सोडून दिलं ना, तर बाकीचं जे पूर्ण प्रॉप्स आहे, पूर्ण स्टोरीची जी कहाणी आहे ती कन्सिस्टन्सली माझ्या डोक्यामध्ये अशी फिक्स होऊन जाते आणि एकदम त्याला बार 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 हे करून जातो ना. आता मी इतक्यांदा केलं तर काइंड ऑफ नाही का आता बोर पण झालो. म्हणजे कसं अगोदर नाही का बहुत भयानक फिलिंग होती लिटरली. यस, म्हणजे कसं की मी त्या स्टेजमध्ये जातो कसा, म्हणजे मी फिल्म डिझाईन करतो कसा, हाऊ आय डू दॅट. मला फिल्म डिझाईन करण्यासाठी नाही का बहुत जास्त लाऊड आवाजाची गरज आहे, आणि एक बीटची गरज आहे, आणि एक सिंक्रोनाइज साऊंड मध्ये माझा दिमाग चालतो ना तेव्हा तो प्रॉपरली वर्क करतो. सिंक्रोनाइज साऊंड म्हणजे काय, वेल कसं आहे की मला एक म्युझिक डिरेक्टर आहे, त्यांचं नाव आहे हान्स झिमर, जे की बहुत जबरदस्त म्युझिक डिरेक्टर आहे. त्यांनी बहुत जबरदस्त म्युझिक बनवले आहे. पायरेट्स ऑफ द कॅरिबियनची थीम म्युझिक आहे ना, ती हान्स झिमर यांनी बनवली आहे. ओके, गेट टू द पॉइंट. सो कसं आहे की मी यांची म्युझिक आहे ना कानात ऐकतो. असं नाही का हान्स झिमरच हवंय, बाकी दुसरं कोण असं नाही, बाकी कोणते रिमिक्स घे का कोणते घे या, ज्याच्यामध्ये एक प्रकारे जे म्युझिक आहे ते इमोशन्स रेप्रेझेंट करत आहे, ती कोणती पण म्युझिक घेऊन घे. ओके, बट खूप जास्त लाऊडी किंवा खूप जास्त बोरिंग नाही. कारण हे बघ, समजा जर अजून एक गोष्ट, गाण्याच्या बीटमध्ये त्याचा एक इमोशन असतो, म्हणजे रोमॅन्टिक आहे किंवा लव्ह आहे किंवा ऍक्शन आहे किंवा डान्स आहे वगैरे, असे गाण्याचे टोन असतात. त्या टोनवर पण माझी डिझायनिंग होते बरं, असं नाही. तर अशा वेळेस समजा धांगड धिंगा गाणं लागलं ना, तर अशा वेळेस मी ऍक्शन बहुतच जबरदस्त डिझाईन करतो या डोक्यामध्ये, बहुतच जबरदस्त. यस, कानामध्ये हेडफोन टाकायचे, फुल व्हॉल्यूम करायचा आणि बस असंच वॉक करायचं. लिटरली डूड, खरंच मी या पद्धतीमध्ये नाही का बहुत जबरदस्त फिल्म डिझाईन केल्या. बायनरी कोडचे 3 सेगमेंट तर मी पूर्ण डिझाईन केले. बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी. याच्यामध्ये बायनरी कोड चांगला फिक्स झालाय. बुक ऑफ प्रेझेंट डेला पण एवढं जास्त तवज्जो दिला नाही मी, आणि नॅशनल सिक्युरिटी वॉज टू मच या. आणि त्याच्यानंतर अवतार द लास्ट एअरबेंडर, त्याच्याबद्दल मी विचार पण नाही केला. व्हाय? कारण इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की राईट नाव मी खूप छोट्या लेवलवर या, आणि या लेवलवर आणि सेकंड लेवलवर आहे, आणि मला 3rd लेवलची मूवी बनवायची आहे जे बायनरी कोडमध्ये आहे. हे लेवल 3rd वाटते 2 नंतर 3, बट दॅट इज टू मच या. माझ्या एक जे लेवल आहे ती एकच लेवल करीब 1 वर्ष, म्हणजे लास्टली नाही का माझी लेवल 1 ही 2 वर्षाची होती. आता ही जे लेवल 2 आहे ना, हे बहुतेक 2-2.5 वर्ष राहील. लेवल 3 हे थोडीशी एक्सटेंड राहील, म्हणजे 5 किंवा 6 वर्ष. आणि लेवल 4 आहे ते ऑलमोस्ट करीब 10 ते 15 वर्ष या. तर ते लेवल 4 बद्दल तर मी विचार करून आलो. आणि अवतार जी मूवी आहे ती लेवल 4 ची मूवी आहे. सो आय डोंट वॉन्ट थिंक अबाउट इट, बिकॉज इट्स
टू मच. आपण समजा त्याच्याबद्दल विचार करू ना, हा ठीक आहे थोडंसं चांगलं वाटेल, बट त्याचा फारसा फायदा नाही आता. फायदा आहे बट आता नाही आहे. त्याचा फायदा थोड्या वेळानंतर आहे. ऍटलिस्ट लेवल 3 मध्ये आहे. म्हणजे आपण लेवल 3 मध्ये जाऊ तर आपण त्याच्यावर थोडासा विचार करू, आपण जाणून घेऊ कशाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होऊ शकते. बट टिल देन राईट नाव वी जस्ट हॅव टू थिंक अबाउट रिजनल मूवी वॉज घरची गोष्ट आणि बायनरी कोड. मी रिजनल मूवी बद्दल नाही का, पण वन थिंग आय एम गोना टेल यू, बायनरी कोड मी ज्या पद्धतीने डिझाईन केली आहे ना, त्या पद्धतीने मी घरची गोष्ट डिझाईन नाही केली आहे. माझ्यासाठी पहिल्यापासून असं फॅक्ट होतं का मी जे सुरुवात करीन ना ते बायनरी कोड पासून सुरुवात करीन. बट देन आय रिअलाइज का बायनरी कोडचा बजेट वॉज टू मच. करीब 100 किंवा 200 करोडचा बजेट आहे. आणि एक स्टार्टिंग करणारा जो फिल्म मेकर आहे त्याच्यावर एवढा मोठा पैशाचा इन्व्हेस्ट करणं कोणी प्रोड्युसर राजी होत नाही. अशा पद्धतीने नाही का मला एक प्रकारे नाही का स्वतःची क्रिएटिव्हिटीला लोकांसमोर दाखवावं लागेल विथ लो बजेटमध्ये आणि काम जबरदस्त करावं लागेल. याच्यासाठी मी फिल्म बनवली आहे, ती आहे घरची गोष्ट. हे होम बेस्ड मूवी आहे. घरात जे काही होते याच्यावर एक रिलेटेड मूवी आहे घरची गोष्ट. मला ही फिल्म बनवायची होती आणि त्याच्यावर मला काम करायचं होतं आणि मी करून राहिलो. बट ती एवढी जास्त क्लिअर नाही. हा म्हणजे त्याचे मेन पॉइंट क्लिअर आहे की कशा वेनी करायचं बनवायची आहे वगैरे वगैरे. बट जो फ्लो ऑफ चार्ट असतो म्हणजे कनेक्शन पॉइंट बिटवीन वन सीन टू अनदर सीन किंवा वन स्टोरी लाईन टू अनदर स्टोरी लाईन ते थोडंसं एक प्रकारे घेऊन आलंय म्हणजे जमून राहणार आहे. बट मी ते फिगर आउट करीन. मला असं वाटते की मी हे ज्या गोष्टी करून बनवून राहिलोय ना म्हणजे स्क्रिप्ट डिझाईन करीन तर व्हेन वॉज आय डू दॅट. म्हणजे तू म्हणत आहे की तू ऍक्शन पण करून राहिलाय आणि फिल्म पण डिझाईन नाही करून राहिलाय म्हणजे हे घरची गोष्ट वगैरे, तर कसं. इट्स नाईस क्वेश्चन. हे बघ घरची गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं माझ्या करिअरची सुरुवात आहे घरची गोष्ट. ओके. बट कसं आहे की मी जरी म्हणतो घरची गोष्ट याच्याबद्दल मी फारसा विचार करून राहिलो. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मी आळस करून राहिलो. मेन गोष्ट हेच आहे, बाकी काहीच नाही. बस आळस करून राहिलो आहे आणि त्यामुळेच मी माझी घरची गोष्ट पूर्ण बनवू शकून राहिलो. कारण हेच एक मॅटर आहे, हेच एक तर फॅक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणता फॅक्ट आहे नाही. तू ऑफिस मधून आल्यानंतर लिहून न राहिला, ड्राफ्ट करून न राहिला, काही आयडिया क्रिएट नाही करून राहिला. तू बस तुझ्या ह्याच्यामध्येच पिक्चर डाउनलोड करून राहिला, पिक्चर पाहून राहिला, स्वतःला एंटरटेन करून राहिला. बट यू डोंट डू रायटिंग. दॅट इज अ रिअली क्रिएटिव्ह स्टफ. समजा जर आपण याच्यामध्ये आपण थोडंसं प्रॉब्लेम देत असेल तर, कारण सांगू मला माहित आहे की समजा जर आपण प्रॉपरली ड्राफ्ट बनवले नाही. ड्राफ्ट म्हणजे कसं आहे की स्क्रीन प्लेचे ड्राफ्ट असतात किंवा सेगमेंट. तर हे एक प्रकारे प्रॉपर बनवले गेले नाही, एकावर एक बनवले गेले नाही. जेव्हा आपण त्याच्यावर खूप जास्त रिसर्च करू, खूप जास्त जाणून घेऊ. जसं बायनरी कोड कसं आपण एकदम कट टू कट हे झालं आहे, आपल्याला सगळं एकदम रिअल दिसून राहिलं आहे, तशाप्रमाणे घरची गोष्ट क्लिअरली दिसत नाही. तर यासाठी नाही का तुला अजून जास्त विचार करावा लागेल, अजून जास्त त्याच्याबद्दल जाणून घ्यावं लागेल, तेव्हा तुला माहित पडेल. तू असं म्हणशील का मी जेव्हा जाईन तेव्हा मग मी या सगळ्या गोष्टी करेन, तर मित्र खूप कठीण होऊन जाईल तेव्हा. असं नाही म्हणत होणार नाही, पण खूप कठीण होईल. प्रयत्न कर त्याला कशा वेनी करायचंय. जर जमत असेल किंवा कोणत्या वेनी पहा. आज खूप बोलायचं होतं आज, सो बोललो. इट इज रिअली नाईस. येस. सो आता तर राईट ना एवढंच. आता काही मी आज उठलोय मी. आज मी याच्याबद्दल बघतोय तर मला कम्प्युटरवर चेक केलं, कम्प्युटर वगैरे माहित करून घेतलं. व्हॉट इज फायनल ड्राफ्ट. सॉफ्टवेअर डाउनलोड केलं, जाणून घेतलं थोडंसं सॉफ्टवेअर कसं काम करते. बट डझंट फेमिलियर विथ, कारण अजूनपर्यंत हात लावला नाही. सो आय डोंट नो. काल मी ते वेब सिरीज बघितली, कारण एकदम स्टक झालो होतो त्याच्यामध्ये. काल 5 एपिसोड बघितले,
त्याच्यानंतर ऑफिसमधून आल्यानंतर पुन्हा 5 एपिसोड बघितले. रात्री मी 4:30 वाजता झोपलो तर 10:30 वाजता उठलो. 6 घंटे झोपलोय मी. आणि त्याच्यानंतर आता तयारी करून राहिलो ना आता ऑफिसमध्ये. रात्री एवढा वेळ जागू नको कारण खरंच तुझ्या हेल्थला प्रॉब्लेम होईल. बेटर आहे की तू 12 वाजता आल्यावर ऍटलिस्ट 1-1.5 वाजता झोपून जा, म्हणजे तू सकाळी 8 वाजता तरी उठशील. ओके. कारण कसं आहे की तू उशिरा झोपला पण तुला हागायला तर लागते वेळेवर 10 वाजता, तर तू हागण्यासाठी उठशील. हागायला गेला की त्याच्यानंतर मग झोपच होऊन जाते, तू झोपूच शकत नाही. आणि 6 घंट्याची झोप किंवा 4 घंट्याची झोप घेणं काही बरं नाही आहे, हेल्थला प्रॉब्लेम देईल. तर बेटर आहे प्रॉपर झोप घे, रात्री जास्त जागू नको. ओके, टिल देन फाईन इज गुड. ऑलराईट, सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1802, 1802 आर्टिफॅक्ट एपिसोड. आजची तारीख आहे 22 जानेवारी 2020. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you. Hello. Right. Hello, this is the Maya Artifact episode number 1803. 02 असेल, I don't know where. 03 असेल, yes. चेक नाही केलं मी आता. आजची तारीख आहे 23 जानेवारी 2020. वाजले आता दुपारचे 2 वाजले. नाईट शिफ्ट मध्ये मी युजली दुपारीच आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो, कारण रात्री आज मला म्हणजे काही लोक नाही का म्हणजे काफी मला एकदम वेगळं वाटतंय. राहुल नाही का, राहुल नागपूर आहे. ओके. ही म्हणजे त्यांनी त्याच्या पढाईसाठी त्यांनी त्याचं व्हॉट्सअप बंद केलं. व्हॉट्सअप बंद केलं तर मला असं वाटलं की व्हाय ही डू दॅट. तर मला असं रिअलाइज झालं की तो काफी इन्फ्लुएन्स होत होता व्हॉट्सअपमुळे. येस. आणि त्याचं बार लक्ष लागत होतं आणि म्हणजे एकदम विस्कळीत जात होतं या. आणि पढाईमध्ये मन लागत नव्हतं. तर ही डिलीट अकाउंट फ्रॉम दी व्हॉट्सअप आणि त्याच्यानंतर त्यांनी पढाई केली. तर त्यांनी पढाई केली आणि ऍज अ तो पोलीस खात्यामध्ये लागला. पण आता तरी त्याने व्हॉट्सअप सुरू नाही केलं. मी त्याला विचारलं का नाही सुरू केलं. जाऊ दे म्हणे, का ते व्हॉट्सअप म्हणे फालतू जात. हा क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये अटकून राहिला. त्याच्याबद्दल मी फारसा विचार केला नाही. वाय डू दॅट. म्हणजे त्यांनी त्याला जॉब लागल्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप सुरू का नाही केलं. इझिली करू शकत होता बट का नाही केलं. येस. तुझंच एक्झाम्पल घे. तू टिकटॉक अगोदर खूप पाहत होता आणि हे मी मोबाईल ऍप्स बद्दल का बोलून राहिलोय. व्हाय एम आय टॉकिंग अबाउट दॅट. कसं आहे की एक प्रकारे हे जे ऍप्स आहे किंवा अप्लिकेशन्स आहे मोबाईलची, बिकॉज तुम्ही कुठे जा मोबाईल तुमच्या सोबत राहतो. एक एंटरटेनमेंट पर्पज साठी तुमचा जो हा छोटासा हँडसेट नेहमी तुमच्या सोबत राहतो. आणि आजकाल ज्याप्रमाणे डिजिटलायझेशन होऊन राहिलं आहे तर इट जस्ट वर्ल्ड इज ऑल अराउंड यू. यू जस्ट नीड टू क्लिक. या. तर अशा परिस्थितीमध्ये नाही का आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसतात. हे पण दिसते, ते पण दिसते, ते पण दिसते. यू आर नॉट रिअली फोकस. म्हणजे की मानून घे की इंटरनेट म्हणजे तुला भूक लागली आहे. ओके. तुला भूक लागली आहे आणि तुला आता काही ना काहीतरी खायचं आहे. तर मी काय करतो
की मी तुझ्यापाशी नाही का, मी म्हणतो मी एक इंटरनेट आहे तुझा. ओके, तर तुला भूक लागली ना, तर मी काय करतो की मी पूर्ण वर्ल्ड मधले सारे डिशेस आहे ना ते तुझ्यापाशी आणून देतो, बिलकुल तुझ्या तोंडासमोर. या, आणि तू बाबू खा, तुला वाटेल ते खा. येस. तर अशा परिस्थितीमध्ये सांग बरं की त्याची भूक जाईन का नाही. या म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की कधी कधी नाही का खूप सारे चॉईसेस असले ना तर आपण कन्फ्यूज होऊन जातो. कधी कधी इन्फ्लुएन्स पण होऊन जाते. म्हणजे कधी कधी भूक लागत पण नाही तरी आपण खायला जातो. इट इज दॅट थिंग. म्हणजे व्हॉट इज दॅट मला कळलं नाही. याचा मिनिंग हा आहे की तुला एंटरटेनची गरज नाही आहे. राईट नो तू मित्रामध्ये आहे, एन्जॉय करत आहे, तर तुला आणि कोणाचा फोन आला नाही, काही नाही, फोन सुरू आहे, तुला मोबाईलची फारशी काही गरज नाही आहे, तरी तू मोबाईल काढून राहिला, तर वाय यू डुईंग इट दॅट. येस, एंटरटेनमेंट तुझ्या समोर आहे, तर तू जे फेक एंटरटेनमेंट आहे, जे एक प्रकारे असं इन्फ्लुएन्स करून देते तुमच्या मनात की यू आर जस्ट एंटरटेन बाय युअर मोबाईल, तू का मोबाईल काढतो, व्हाय. या, तर हे एक प्रकारे इन्फ्लुएन्स आहे, आणि हे एक प्रकारे इन्फ्लुएन्स कधी कधी हॅबिट मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, तर ते माहीत पडणार नाही. म्हणजे की समजा जर मोबाईलचा आपण अति जास्त वापर केला, म्हणजे मला भूक नाही आहे तरी मी खातच गेलो, तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आज राईट नो मी तसंच काहीतरी फील केलंय माझ्यासोबत. इज दिस थिंग्स. आज मला रिअलाइज झालं की राहुलनी त्याचं व्हॉट्सअप सुरू का नाही केलं. बिकॉज ऑफ दॅट, कारण व्हॉट्सअपमुळे त्याचा जो वेळ होता, म्हणजे व्हॉट्सअपची जरी त्याला गरज नव्हती तरी तो 10 व्हॉट्सअप उघडून पाहत होता. आणि त्याला हे भीती होती का समजा जर मी जॉब लागल्यानंतरही समजा जर मी असंच करत राहिलो, त्याची मला गरजही नाही आहे व्हॉट्सअपची, तरी मी व्हॉट्सअप वापरून राहिलो आहे, तर दॅट मीन्स का मला एक प्रकारे हॅबिट झाली त्या गोष्टीची, एक प्रकारे लगाव झाला आहे, आणि आय जस्ट वॉन्ट टू लेट इट गो. मला ते दूर करायचं आहे. या गोष्टीसाठी काय करतो की मी माझं अकाउंटच डिलीट करून टाकतो, म्हणजे जेणेकरून काय होईल की एक प्रकारे तो चॅप्टरच क्लोज होऊन जाईल माझ्या लाईफमध्ये. तो व्हॉट्सअप नावाचा चॅप्टरच तो बंद होऊन जाईल. बट इज दिस गुड थिंग. म्हणजे काय हे बरोबर आहे का. तू राहुलचं नको सांगू, तू लोकांचं नको सांगू, तू तुझं सांग. तू तुझं टिकटॉक वरून कशाप्रमाणे स्वतःला एस्केप करून केला. वेल, स्टार्टिंगला मी टिकटॉक खूप जास्त बघत होतो. लिटरली मागचे 1-1.5 वर्ष तर मी खूपच जास्त बघत होतो. इट वॉज टू मच. तर मग काय केलं की त्यांना रिअलाइज की मी काहीतरी गलत करत आहे. तर मग मी अकाउंट डिलीट नाही केलं, मी ऍप अनइन्स्टॉल केली. ओके. म्हणजे असं का वाटलं का तुझा अति जास्त वापर करत आहे. कारण नाही का टिकटॉकमुळे सर्वात फायदा काय होता की मी खूप जास्त लवकर एंटरटेन होत जाऊ. म्हणजे मला नाही का एक प्रकारे एंटरटेन होण्यासाठी नाही का जास्त वेळ लागायचा नाही टिकटॉकमुळे. हार्डली 10 किंवा 15 सेकंड मध्ये यू जस्ट फील रिली ग्रेट. 1-2 स्वाईप मध्येच एकदम असं, आणि तिथून निघूशा वाटत नाही. मी अगोदर जेव्हा टिकटॉक चालवायचं ना तर लिटरली 1-1, 2-2, 3-3 घंटे कंटिन्यू टिकटॉक पाहायचो. कंटिन्यू बस एकच्या बाद एक. कारण याच्यामध्ये जो एंटरटेन पर्पज होता तो बहुत जबरदस्त होता. लवकर एंटरटेन होत होतो मी,
आणि यातले कंटेंट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे एक से बडकर एक. आणि ब्युटी ऑफ पीपल वॉज रिअली अमेझिंग. यू विल नॉट अंडरस्टँड, इट वॉज सो मच. तर मग मला असं वाटलं. आणि त्यानंतर कसं आहे की मी माझं एक कलेक्शन क्रिएट केलं होतं. त्या म्हणजे जर नाही का मी असं सॅड वगैरे राहिलो तर समटाईम्स मी माझ्या प्रोफाईलमध्ये जाईल, मला जे आवडलेले जे आयटम्स आहे ते मी सेव्ह केले होते. ते टिकटॉकमध्ये एक फीचर असते, जर आयदर यू लाईक, तर तुमच्या लाईक केलेले जो व्हिडिओ आहे त्याचा एक वेगळा सेक्शन बनतो. तर तो एक त्या सेक्शन तो मी पाहत राहायचो. आणि तो माझ्यासाठी एक प्रकारे प्रेस्टिजियस होता. या इट वॉज रिअली ग्रेट फॉर मी. तर मग टिकटॉकवर मी खूप जास्त वेळ स्पेंड करायचो. अकाउंट डिलीट यासाठी नाही केलं की मी जो सेक्शन जो बनवला होता लाईक केलेला तो पूर्ण चालला गेला असता, त्यामुळे मी तो सेक्शन डिलीट नाही केला, अकाउंट डिलीट नाही केलं. मी माझं ऍप अनइन्स्टॉल करून टाकली. त्याच्यानंतर मग मला टिकटॉकची थोडी जास्त होती मनात तडप, बट मी स्वतःवर कंट्रोल ठेवलं. तेव्हा मी खूप कामामध्ये होतो वगैरे, माझ्या दुसऱ्या साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या, तर त्या गोष्टीवर मी फोकस राहिलो. ओके. आणि टिकटॉकवर जास्त लक्ष केंद्रित नाही केलं. इन्स्टेड ऑफ दॅट जर मी खूप जास्त नर्वस आहे किंवा आय जस्ट नीड दोज थिंग्स, किंवा एक प्रकारे टिकटॉक जरी म्हणलं ना एक प्रकारे अडिक्शनच असं मला वाटते. तर मग मी युट्यूब पाहायचो. तर त्यामुळे थोडंसं एक प्रकारे कमी झालं. आता रिसेंटली माझ्यामध्ये ज्याप्रमाणे चेंजेस आलाय ना, तर मला वाटलं तर मी टिकटॉक डाउनलोड करतो, व्हिडिओ बघतो आणि अनइन्स्टॉल करतो. इट जस्ट बिकॉज ऑफ दॅट की मला त्याची फारशी गरज आहे. तर फक्त गरज आहे तेव्हाच वापरतो आणि देन अनइन्स्टॉल. त्याला ठेवत नाही आपल्या मोबाईलमध्ये. लॉग इन करतो, माझा सेव्ह सेक्शन बघतो, बघितलं डिलीट करतो. लास्ट टाइम मी ठरवलं होतं की मी ठेवीन बट नाही ठेवू शकलो. सो मला असं वाटते की नाही का मी त्या गोष्टीला नाही का डिलीट नाही केलाय माझ्या लाईफमधून, मी त्याला कमी केलाय, मी त्याला इम्पॉर्टन्स कमी दिली आहे. म्हणजे की होणाऱ्या फ्युचरमध्ये जे काही इन्व्हेन्शन्स आहे, जे की तुला वाटते की तुझ्यासोबत बॅड आहे, जे की एक प्रकारे म्हणजे असं वाटते की बेकार आहे, बट समटाइम इट्स इम्पॉर्टंट. बट त्याचा अति वापर करणं हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही स्वतः किती कंट्रोल ठेवता. मी राहुल सारखं व्हॉट्सअप डिलीट नाही केलं. मी स्वतःवर कंट्रोल ठेवला. माझ्या टिकटॉकवर मी खूप जास्त टिकटॉक बघतो ना, मी स्वतःवर कंट्रोल ठेवलं. आणि आता ही वेळ आली आहे की आता आय जस्ट डिडंट वॉच टिकटॉक एनिमोर. आता मी लिटरली बघत पण नाही. भाऊशा जरी वाटलं ना थोडा वेळ पाहतो, म्हणजे असं मोबाईलवर डाउनलोड करून पण नाही पाहत, किंवा असं इन्स्टॉल करून पण नाही पाहत वगैरे वगैरे. सगळेजण पाहत आहे तर दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये झाकून पाहायचं, थोडंसं हसायचं, किंवा व्हॉट्सअपवर वगैरे कोण ना कोणीतरी शेअर करतात तर ते पण असं थोडंसं पाहायचं, पूर्णही नाही पाहायचं, बंद करून द्यायचं. इट इज दॅट थिंग. तर मी नाही का मला जे गोष्ट एक प्रकारे इन्फ्लुएन्स करत आहे दुसऱ्या व्यक्तीपासून, इन्फ्लुएन्स म्हणजे की ज्या गोष्टी गरज नाही तरी ती मला बार बार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्याचा जो इम्पॉर्टन्स आहे ना, तो इम्पॉर्टन्स मी माझ्या लाईफ मधून कमी केला आहे असं मला वाटते. अँड दॅट इज रिअली गुड फॉर मी. तशाच प्रमाणे आज इंस्टाग्राम सोबत पण झालं. आता कसं की माझं टिकटॉक बंद आहे ना, ती इंस्टाग्राम पण नाही का एक प्रकारे खूप जास्त आता त्याच्यावर हात चालून राहिले. मला ज्याची गरज पण नाही आहे तरी मी 10 डाव इंस्टाग्रामवर पाहून राहिलोय, इंस्टाग्राम चेक करत आहे. जस्ट लाईक कोणी मेसेज करत नाही, कोणी पोस्ट, बट जस्ट डुईंग इट. हे जे डिजिटलायझेशन होऊन राहिलं आहे आपल्या वर्ल्डमध्ये, हे खरंच वर्ल्डसाठी आय डोंट नो, बट तुझ्यासाठी इम्पॉर्टन्स आहे का मला एवढं सांग. आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट की खरंच हे तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे.
का तू जे तुझे आयडियाज आहे किंवा क्रिएटिव्ह वर्ड आहे किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहे तू गुगलद्वारे किंवा युट्यूबद्वारे नाही घेऊ शकत. युट्यूब इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड थिंग. युट्यूबचा मी सांगतो, युट्यूबचा मी तर कधीच बेकार वापर तर कधीच करू शकणार नाही. नेव्हर एव्हर एव्हर. तो युट्यूब त्यासाठी बनलेलाच नाहीये. बट हे जे काही टिकटॉक आहे किंवा इंस्टाग्राम आहे हे याच्यासाठी बनलेलं आहे की तुम्हाला इन्फ्लुएन्स करणं ज्याची गरज नाही आहे तरी 10 डाव चेक करणं, लाईक करणं. इट इज दॅट थिंग. फेसबुकवर पण माझा कंट्रोल आहे लिटरली. तरी मी इतकं खूप रिक्वेस्ट पाठवून राहिलं खूप जणांना, अशा जणांना ज्यांना मी काही ओळखत पण नाही, तरी आय जस्ट हॅव टू कंट्रोल. ओके. वन थिंग इज दॅट की समजा तुला काहीतरी बनायचं आहे, तुला काहीतरी करायचं आहे किंवा समजा तुला काही ना काहीतरी सांगायचं आहे की इट इज दॅट थिंग. मी एक पर्सन आहे, स्पेसिफिक पर्सन, त्याची काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे. तर त्यासाठी नाही का तुला स्वतःमध्ये काही ना काहीतरी कंट्रोल आणावं लागेल. ॲज अ फिल्म मेकर यू हॅव टू अंडरस्टँड एव्हरीथिंग बट डोंट गेट टू मच इन एव्हरीथिंग. जस्ट स्टे अवे अँड जस्ट वॉच, एन्जॉय अँड लेट इट गो. म्हणजे आता मी काय म्हणलं की तू एक फिल्म मेकर आहे आणि तुला सगळ्या गोष्टीबद्दल जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टीबद्दल जाणून घेणं हे तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बट त्या सगळ्या गोष्टीला अति जास्त जाणून घेणं इम्पॉर्टंट नाही आहे. अति जास्त, या अतिचा मिनिंग समथिंग रिअली, म्हणजे याचा काहीतरी वेगळाच मिनिंग आहे. अति म्हणजे टू मच. यस. तर याचा अति जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे. एवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा त्याला अंडरस्टँड करणं. ओके. आणि समजा जर ते अति होत असेल तर त्याला लेट इट गो करणं, ना की डिलीट करणं. कारण डिलीट केल्यामुळे काय होते की जे किडा असतो का आपण डिलीट केलं त्यामुळे आपण इंस्टाग्राम किंवा टिकटॉक नाही पाहत. मी टिकटॉक याच्यामुळे नाही पाहत की माझ्यापाशी ती ऍप नाहीमुळे. मी टिकटॉक याच्यामुळे नाही पाहत कारण आता माझी ती इच्छा नाही आहे. आय जस्ट लेट इट गो. मी माझ्या मनातून ती इच्छा लेट इट गो केली, बाहेर काढली. पण राहुलच्या मनात ते व्हॉट्सअप वाली जी इच्छा आहे ती नेहमी दबून राहील. ऑलवेज इनसाइड इन हिज. व्हाय? कारण त्यांनी ती ऍप डिलीट केली, त्यांनी ती अप्लिकेशन, त्यांनी अकाउंट डिलीट केलं. त्याच्या मनात नेहमी तो हे पॉइंट राहील का जेव्हा पण मी व्हॉट्सअप ओपन करीन तर मला करीब 10 लोक मला चॅट करेल. आणि देन आय फील रिअली गुड अबाउट. तर पण हे त्याला असं नेहमी दबून राहील. त्याच्यामध्ये नेहमी असा किडा राहील की प्लीज जा, डाउनलोड कर, इन्स्टॉल कर आणि जस्ट चॅट विथ दॅम, चॅट विथ दोज पीपल. बट माझ्यामध्ये तसं नाही राहणार. मी ते इच्छाच एक प्रकारे लेट इट गो केली, मारली नाही त्याला इच्छा. म्हणजे समजा मी असं नाही म्हणत की मी टिकटॉक समोर पाहणार नाही. मी डेफिनेटली पाहिल. जेव्हा मला गरज राहील तेव्हा पाहिल आणि अनइन्स्टॉल करेन. कारण आपल्याला इम्पॉर्टन्स हेच आहे. सांगू, हे तुम्हाला वाटते की इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक, युट्यूब वगैरे हे जे काही अप्लिकेशन आहे हे स्वतःच्या लाईफ म्हणजे एक ह्युमनच्या लाईफमध्ये एवढं मॅटर पडते का? सो आय से यस. आता तर खरंच राईट नाऊ ज्याप्रमाणे डिजिटलायझेशन होऊन राहिलं आहे तर ऑफकोर्स लोकांना एक प्रकारे माहीत करून घ्यावं लागेल की इथे बहुत भयानक इन्फ्लुएन्स आहे. खूप माया जाल आहे रे. तुम्हाला वाटेल ते भेटते, बस तुम्हाला फक्त शोधण्याची गरज आहे. जर तुम्ही शोधू शकत नाही तर यू जस्ट लॉस्ट. येस. आणि अजून एक गोष्ट आज बोलूशी वाटून राहिलंय. व्हाय? कारण आज मी एक फिल्म बघितली.
आणि माझ्यासाठी ती फिल्म वॉज सुपर. एकदम अशी फिल्म होती ना की डूड में पता नाही सकता यार. आणि अशी फिल्म होती का ती खूप जास्त दूर नव्हती किंवा खूप जास्त एक प्रकार हे नव्हतं. इट वॉज म्हणजे माझ्या मोबाईल मध्येच पडून होती खूप दिवसापासून. आणि मी त्याला पाहू शकत नव्हतो बिकॉज ऑफ दॅट की मला असं वाटत होतं का फिल्म वॉज रिअली बोरिंग. पण जेव्हा मी आज ती फिल्म बघितली डूड मैं पागल हो गया. यस, म्हणजे काय जबरदस्त बॉलिवूड मूवी आहे बदला, ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू या दोघा जणांचं कॅरेक्टर आहे. आणि बॉस भाई दिमाग के तार ढिले करते. असं ना एकदम इन्सेप्शन प्रमाणे वगैरे, इन्सेप्शन किंवा इंटरस्टेलर वॉज टू मच, वो तो अति है. बट ही पण मूवी काही कमी नव्हती. आणि एवढा स्मॉल बजेटमध्ये, लिटरली एवढा स्मॉल बजेटमध्ये ही फिल्म बनली गेली ना, आय वॉज ब्लोन. लिटरली अशी स्टोरी इतकी जबरदस्त होती ना. यस, खरंच. आता मी सांगत बसत नाही का स्टोरी कशी आहे. लिटरली मला फक्त एवढं माहित करून घ्यावं लागेल याची डायरेक्टर कोण आहे का. अनदर थिंग, हळूहळू मला असं रिअलाइज होऊन राहिलं आहे की मी माझ्या टार्गेट पासून हटून राहिलो आहे. वाय यू फील लाईक दॅट? बिकॉज मी खूप जास्त मूवीज बघत आहे आणि स्वतःला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत आहे, जे की इम्पॉर्टन्स नाही आहे. कारण आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे व्हॉट इज फिल्म मेकिंग. जेवढं जास्त तुला माहीत करून घेतील तेवढा तुला समोर त्रास कमी होईल. आयदर समजा तू वर्षाप्रमाणे स्वतःला एंटरटेन करत राहशील. फिल्म बघणं काही वाईट गोष्ट नाही आहे. आणि ॲज अ फिल्म मेकर यू हॅव टू वॉच प्लेंटी ऑफ मूवी. येस, अँड आय नेव्हर डाऊट अबाउट दॅट. ऑफकोर्स यू हॅव टू वॉच. बट दुसरी गोष्ट पण अंडरस्टँड करायची आहे की आपली वेळ कोणती आहे. आता आपली ही वेळ नाही आहे का आपण आता फिल्म पाहून हे. आपल्याला पढाई करायचं, आपल्याला होमवर्क करायचं आहे, बहुत सारा होमवर्क करायचा आहे. यस, कारण त्याच्यानंतरच आपण एक प्रकारे मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये किंवा एका मोठ्या डिरेक्टरकडे ॲज अ असिस्टंटसाठी अप्रोच करू. कारण डूड पढाई करणं इट वॉज रिअली इम्पॉर्टंट. कारण सांगू, आता असं रिअलाइज होऊन राहिलं की माझ्या लाईफमध्ये असं फारसं काही मी अचीव केलेलं नाही आहे. बस मनामध्ये खूप मोठी इच्छा आहे आणि त्या इच्छेच्या मागे मी धावून राहिलो आहे. बट असं एक प्रकारे रिअलिटीवाला फॅक्ट काहीच नाही. म्हणजे जर असं म्हणलं गेलं तर काही लोक ग्रॅज्युएट करून या सर्व गोष्टीकडे वळतात. बट मी ग्रॅज्युएशन पण केलं नाही. लिटरली जेव्हा मी ही कंपनी सोडील ना, दुसऱ्या कंपनीमध्ये जाईल, तर माझ्यापाशी इव्हन डॉक्युमेंट्स पण नाही आहे डिप्लोमाचे. कारण मी सगळे डॉक्युमेंट्स आहे ना त्या कॉलेजमध्ये सबमिट केले आणि आता 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष मी ते डॉक्युमेंट्स काढले पण नाही. सो एक प्रकारे बहुत सारी भीती आहे आणि कसं करायचं, काय करायचं. सो विचार कर, तुला ह्या साऱ्या गोष्टी थ्रू जायचं आहे तर तुला माहीत पडेल की किती प्रॉब्लेम आहे तुझ्या लाईफमध्ये. समजा तुझं असं टाइम वेस्ट करत राहिला तर काहीच होणार नाही. ओके, till then everything is fine, is good. This is it, this is the end. This is the My Artifact episode number 1803. Right now we are at Nagpur, Maharashtra. आज hello, this is the My Artifact episode number 1804. आजची तारीख आहे 24 जानेवारी 2020. आता वाजले दुपारचे 2:28 झाले.
वेळ झाला आता आपल्याला करीब आता 3:30 वाजता निघायचं आहे. सो दॅट मीन्स आपल्याला पटाकस तयारी करून तयार राहायचं आहे. मला काय सांगायचं आता, हा रिसेंटली मी खूप जास्त बॉलिवूड मूव्हीज पाहून राहिलोय. म्हणजे आय डोंट नो, एक प्रकारे हळूहळू इंटरेस्ट जागून राहिलाय अँड दॅट्स वाय आय एम डुईंग इट दॅट. आणि माहित ना अगोदर अशा प्रकारचं हे होतं नाही, म्हणजे एवढा म्हणजे आवडायची नाही असे बॉलिवूड मूव्हीज वगैरे. युजली मी हॉलिवूड मूव्हीज खूप बघायचो, पण आता कसं एक प्रकारे जातीवर येऊन राहिलोय मी. आय डोंट नो वाय, सम सर्टन चेंजेस येऊन राहिले आणि मी त्याला फॉलो पण करत आहे. म्हणजे असं नाही, म्हणजे जस्ट लाईक दॅट की स्वतःमध्ये एक प्रकारे जोपर्यंत आपण क्वालिटी बिल्डअप करत नाही, दॅट इज द थिंग्स. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी आहे ना की असं म्हणायला तर नाही पाहिजे, बट आय से की मी डिसाईड केलं होतं अगोदरपासून की मला फिल्म मेकर बनायचं आहे. अगोदरपासून डिसाईड केलं आणि त्या दृष्टिकोनातून हळूहळू माझी लाईफ सेट होत गेली. म्हणजे असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल. आता कसं आहे की काही काही लोक खूप मेहनत करतात ना त्या पोझिशनवर पोहोचतात. आय थिंक मला असं वाटत आहे की डेस्टिनी इज ट्राइंग टू पिक मी अप अँड पुट मी ऑन दॅट पोझिशन व्हॉट आय वॉन्ट. म्हणजे की म्हणजे डेस्टिनी मला असं म्हणत आहे की ते म्हणत नाही, ते जस्ट तुझ्यामध्ये एक प्रकारे काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी क्रिएट करत तुझ्या डोक्यामध्ये. बिकॉज ऑफ दॅट मी हातामध्ये ज्यावेळेला चेंजेस पाहून राहिलो ना, म्हणजे मी फारसा बॉलिवूड मूवी तर नाहीच बघायचो. लिटरली मी असं म्हणून घेतो की 3-4 महिना अगोदर तर बिलकुलच नाही पाहत होतो. म्हणजे रॅन्डमली एखाद्या वेळेस पाहिला तर पाहिला, नाही तर युजली मी हॉलिवूड मूवीज खूप पाहत होतो. आय वॉज बीइंग ब्लोन बाय हॉलिवूड मूवीजचा अति जास्त फॅन. आणि नॉट इव्हन डब, मी जस्ट इंग्लिश मध्येच पाहत होतो. बट ज्याप्रमाणे आता कसं एक प्रकारे जागृत झालोय, मला कळून राहिलंय की मला त्या करिअरमध्ये जायचं आहे. सो आय नीड टू नो एव्हरीथिंग. सो एक प्रकारे आतून अशी इच्छा येऊन राहिली, आतून असं एक प्रकारे आपोआप असे मोबाईलवर उंगली चालत आहे, आपोआप मूवी डाउनलोड करत आहे. सो इट्स गुड. मी असं नाही म्हणत की बॅड आहे. इट्स रिअली गुड. इट्स रिअली ग्रेट. आणि समहाऊ एक प्रकारे आणि खूप साऱ्या गोष्टी माहीत पडतात. आता कसं मी म्हणजे मूवीज वगैरे बघून राहिलोय ना बॉलिवूड मूवीज, तर बॉलिवूड मूवीमध्ये किती व्हेरायटी आहे. इट वॉज म्हणजे मी खरंच सांगू शकत नाही लिटरली. म्हणजे एक हॉलिवूड मूवीमध्ये आणि बॉलिवूड मूवीमध्ये म्हणजे लिटरली हॉलिवूडमध्ये नाही का नुसतं एक म्हणजे ऍज अ मूवी बनवू कसं शकतो. एक तर ऍक्शन किंवा ऍडव्हेंचर किंवा कॉमेडी वगैरे, म्हणजे टोनिंग असते ना ते सारखीच असते ऑल द टाइम. इथे इंडियामध्ये नाही का एवढी भाषा बोली आहे ना, म्हणजे एवढे सारे लँग्वेजेस आहे, तर एवढ्या साऱ्या लँग्वेजेस नुसार नाही का त्यांची वेगवेगळी कॅटेगरी बनते. लिटरली भोजपुरी घे किंवा हे घे, असे काही जे लँग्वेज आहे ना, हे लँग्वेज नाही का एक अलगसा इम्प्रेशन क्रिएट करते यार फिल्म मध्ये. इट वॉज रिअली अमेझिंग. येस. आणि ते लिटरली असं रिअलाइज करून देते की फिल्म वॉज बीइंग, म्हणजे त्या कॅरेक्टरनी त्या सिच्युएशनला अंडरस्टँड करून ते डायलॉग्स म्हणले आहे. यस. कारण ते डायलॉग्स पण तशाच प्रमाणे सेट करते ॲजप्रमाणे भोजपुरी लँग्वेज किंवा बिहारी लँग्वेज किंवा युपीची लँग्वेज, या उद्देशाने ते सेट करतात. आणि इट वॉज लिटरली अमेझिंग डूड. इट वॉज दॅट अमेझिंग डूड. 2019-2018 पासून ज्याप्रमाणे रेव्होल्युशन झालंय, ज्याप्रमाणे डिजिटलायझेशनचं, आणि एक प्रकारे नाही का अगोदर फिल्म मध्ये नाही का एवढी व्हेरायटीज नव्हती. याच्या अगोदर लागेच जे टॅलेंटेड फिल्म मेकर्स होते लाईक बन्साली जे आहे ना, जे हे एक प्रकारे जे टॅलेंटेड त्यांच्याच फिल्ममध्ये एक प्रकारे अशाप्रमाणे क्रिएटिव्हिटी राहायची, अशाप्रमाणे डिफरन्शिएट राहायचं, अशाप्रमाणे एन्व्हायरमेंट राहायचं, ज्यांच्यामध्ये लँग्वेज वाईज नाही का ते कॅरेक्टरला सेट करत होते किंवा लोकेशनला सेट करत होते किंवा
लँग्वेज किंवा एक प्रकारे सिच्युएशन किंवा म्हणजे सर एक व्यक्ती गुजरात मधला आहे आणि ती सगळी स्टोरी गुजरात मधली आहे. त्या गुजरातमध्ये जे कॅरेक्टर आहे ते कशाप्रमाणे वागतात, कसे चालतात, कसे बोलतात, त्याची टोनिंग काय बोलण्याची वगैरे, म्हणजे एक कॉस्ट्युम्सद्वारे तर ते पंक्च्युएट तर करतातच, बट अदर दॅन द त्यांची बोली म्हणजे त्यांचे जे शब्द, इट वॉज दॅट अमेझिंग डूड. यस, लिटरली मी रिसेंटली मूवी बघितली बाला, आयुष्मान खुरानाची मूवी आहे. आय डोंट नो यार कोणी बनवली, लिटरली यार आय नीड टू नो. आपल्याला या गोष्टी माहीत करून घ्यायला पाहिजे की हे बाला ही मूवी कोणी बनवली आहे. वेट, आपल्यापाशी इंटरनेट आता याच्यातले खतम झालं आणि याच्यात आता बाकी आहे, सो मी चेक करतो आता. ओके, बट त्या फिल्म मध्ये जे टोनिंग होती, स्टोरी होती, वॉज रिअली गुड. मग बहुत आवडली. इट वॉज डॅम अमेझिंग. यस, आणि खरंच म्हणजे एक प्रकारे एक इथे वास्ट कलेक्शन आहे ऍज अ बॉलिवूडमध्ये. इट वॉज सो मच. येस, आणि इथे फक्त तुम्हाला टॅलेंटची गरज आहे, देन यू आर ब्लोन युअर मूवी रिअली अमेझिंग. व्हॉटएव्हर जे काही आहे ते आहेच ऑफकोर्स. आणि आता कसं मी पहिले कसं जे हिट मूवी आहे त्यांना डाउनलोड करत होतो, फ्लॉप मूवी आहे त्याला बघत नव्हतो. बट देन आय अंडरस्टँड की काल एक मूवी बघितली, बदला मूवी वॉज 2019. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मूवी आहे. कोणी डिरेक्ट केली यार? अबे तुला ऍज अ डिरेक्टर माहित असायला पाहिजे ना, कारण त्यांची क्रिएटिव्हिटी असते, त्यांचा जो प्रोजेक्ट असतो. तू लागेल अमिताभ बच्चनचं नाव नको घेऊ, तापसी पन्नूचं नाव नको. दोज आर जस्ट प्रिटेंडिंग द कॅरेक्टर. या व्हॉटएव्हर, द फिल्म वॉज डॅम अमेझिंग डूड. मला माहित नव्हतं फिल्म इतकी जबरदस्त आहे. खरंच इतकी जबरदस्त मी कधी रिअलाइज पण नाही केलं होतं काही एवढी, म्हणजे इन्सेप्शन सारखी एवढी भयानक पण नाही, बट त्या स्मॉल बजेटमध्ये ना काही इतकी जबरदस्त मूवी होती ना, बहुतच गजब. या लिटरली लाईक दोज मूवीज. आणि त्यापासून अशी क्युरिओसिटी तयार झाली आहे. सो आज मी जास्त एक्सटेंड करत नाही, टाइम खूप कमी आहे आपल्यापाशी. सो यस, आज शुक्रवार आहे, सो आज उद्याच सुट्टी राहणार आहे. सो उद्या सकाळी मी उठून घरी चालला जाईल. ओके, सो इट वॉज रिअली गुड. उद्या मला सगळ्यांना भेटायचं ऍक्च्युली, म्हणजे आता सूरजचा फोन आला होता म्हणे भेटू म्हणे, तर उद्या वगैरे फोन करेल. आताच फोन नाही करत मी, कारण एक प्रकारे अजीबच वाटेल. सो उद्या मी त्यांना फोन करतो, हो असं आहे तसं तसं येऊन जा वगैरे, किंवा कुठं भेटायचं वगैरे समथिंग आपण फिगर आउट करू अँड मीट. इट्स रिअली इम्पॉर्टंट, कारण खूप वर्षानंतर आपण भेटणार. युजली अशी भेट होत नाही. सो या, so till then everything is fine, is good. So this is the My Artifact episode number 1804. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.